नमस्कार, मी मयूर विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। आज देशभरात मोठ्या उत्साहात 79वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। या निमित्तानं पालकमंत्री गणेश नाईक यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रतिपादन करताना सांगितलं की पालघर जिल्हा राज्यात एक प्रगत जिल्हा म्हणून लवकरच नावारूपाला येईल अशी खात्री आणि आदिवासी कुटुंबांना रोजगार पुरविण्यात पालघर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे असे प्रतिपादन आज पालकमंत्री गणेश नाईक यांनी स्वातंत्र्य दिनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे केले। पण मला या ठिकाणी हे सांगायचं आहे की आज भारताचा 79वा स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात आला, मात्र आपण खरंच स्वतंत्र झालो आहोत का? हा माझा प्रश्न सर्वसामान्य जनतेपासून ते गावातील सरपंच, नेते, पुढारी, आमदार, खासदार आणि पालकमंत्री यांना आहे। हा प्रश्न केवळ राजकीय नसून सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि नैतिक स्वातंत्र्याशी जोडलेला आहे। आपला संविधान, आपली निवडणूक व्यवस्था आणि स्वतःचे कायदे आहेत, पण भ्रष्टाचार, सत्तेचा गैरवापर, अपारदर्शक व्यवस्था यामुळे हा स्वातंत्र्याचा उपयोग पूर्णपणे प्रत्येकापर्यंत पोहोचतो का? हा प्रश्न देखील मला सतावत आहे। गरिबी, बेरोजगारी, महागाई आणि आर्थिक असमानता अजूनही खूप मोठ्या प्रमाणात आहे। अनेक लोक अजूनही जगण्यासाठी कष्ट करूनही मूलभूत गरजा पूर्ण करू शकत नाही। हा देखील प्रश्न आहे। जात, धर्म, लिंग, प्रांत अशा आधारावर भेदभाव अजूनही सुरू आहे। सामाजिक अन्याय आणि असमानतेमुळे अनेकांना समान संधी मिळत नाही। भयमुक्त स्वतंत्र या विचारांची क्षमता, प्रश्न विचारण्याचं स्वातंत्र्य आणि स्वतःच्या मतावर ठाम राहण्याची हिम्मत हेही स्वातंत्र्याचा भाग आहे। मात्र अजूनही बरेच लोक समाज, कुटुंब किंवा व्यवस्थेच्या दबावाखाली निर्णय घेतात। तर पालघर जिल्ह्याची जर गोष्ट केली तर आताचा गाजलेला मुद्दाच पहा। वोट चोरीच्या आणखी एका प्रकरणाचा पर्दाफाश झाला। पालघरमध्ये एकाच बूथवर सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचे 6 वेळा मतदार यादीत नाव असल्याचे फोटो व्हायरल होत आहे। तसेच प्रत्येक नावासमोर EPIC क्रमांक वेगळा आहे। मतदार यादीतील घोड समोर येऊ लागल्यानंतर पालघर पर्यंत याचे तार पोहोचलेले दिसत आहे। पालघर मधील सुषमा गुप्ता नावाच्या महिलेचे मतदार यादीत 6 वेळा नाव आले आहे। प्रत्येक नावाचा EPIC क्रमांक वेगळा आहे। हा मतदान ओळखपत्राचा क्रमांक असतो आणि याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। तर जिल्ह्यात आजही तळागाळात आरोग्य सुविधांचा तामा बाना आहे। पालघर जिल्ह्यात 9 ग्रामीण रुग्णालय आणि 3 उपजिल्हा रुग्णालय आहेत, मात्र उपचार सुविधांचा अभाव, दुर्गंधीयुक्त शौचालय, रुग्णांना दिली जाणारी उद्धटपणाची वागणूक, रिक्त पदे, गर्भवती महिलांसाठी ICU नाही, ही समस्याही येथे मोठी आहे। चंद्रावर जाण्याचा मार्ग शोधू, पण शाळेपर्यंत योग्य रस्ता द्या, अशी व्यंग्यात्मक मागणी विक्रमगड तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी केली आहे। पालघर जिल्ह्यातील कित्येक ग्रामीण मध्ये रस्त्यांचा आजही अभाव आहे। म्हणजेच मला तरी असंच वाटते की देश स्वतंत्र झाला आहे, पण प्रत्येक व्यक्तीला संपूर्ण आणि सर्वांगीण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अजून बराच प्रवास बाकी आहे। त्यामुळे माझा हाच प्रश्न आहे की आपण खरंच स्वतंत्र झालो आहोत का? तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।